महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर बघा, या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेचे जे काही 1500 रुपये आहेत तर ते तुमच्या बँक खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होणार आहेत. आता बाकीच्या बहिणींना पैसे मिळालेले आहेत आणि काही बहिणींना मिळालेले नाही आहेत. मग महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ज्यांना मिळालेले 1500 त्यांना फेब्रुवारी महिन्याचे, आता काही बहिणींना डिसेंबरचे भेटलेले, काहींना जानेवारीचे भेटलेले नाही आहे. तर जानेवारी आणि फेब्रुवारी असे 4500 रुपये कोणत्या बहिणींना कधी भेटणार आहे? तर या 10 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी लाडक्या बहिणींना 3000 रुपये, काहींना 4500 रुपयांची वाटप सुरू करण्यात आलेली आहे. आता बघा, ज्यांना पैसे आलेले नाही आहे त्यांना यामध्ये एक काम करायचं आहे. हे एक काम केलं की ताबडतोब पैसे बँक खात्यात तुमच्या डिपॉझिट होतील. तर तुम्हाला असं काय काम करायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे 3000 रुपये कोणाला भेटतील, 4500 रुपये कोणाला भेटतील, लाडक्या बहीण योजनेचा हप्ता पाहिजे तर हे एक काम करा. याशिवाय तुमचे पैसे बँक खात्यात जमा होणार नाही आहे. तर आज शेवटची तारीख आहे. तर ही अपडेट जी काही आलेली आहे तर ती अतिशय महत्त्वाची आहे प्रत्येक माता बहिणींसाठी, ज्या माता बहिणींना लाडक्या बहीण योजनेच्या पैशांची प्रतीक्षा आहे अशा सर्वांसाठी. त्याच्यामुळे सर्वांना रिक्वेस्ट आहे की शेवटपर्यंत व्हिडिओला बघा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करून या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा. तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. आता बघा, बहिणींचा नेहमी प्रश्न असतो की सर, लाडक्या बहीण योजनेचा हप्ता कधी बँक खात्यात जमा होईल, आमचे पैसे कधी येतील, माझी KYC झाली आहे, माझं सगळी प्रोसेस ओके, मी या जिल्ह्यात आहे, या गावात आहे किंवा या तालुक्यात आहे, असा बहिणींचा प्रश्न असतो. आता एक गोष्ट लक्षात घ्या की जे काही लाडक्या बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये येत आहे त्याच्यामध्ये एक प्रोसेस असते. त्या प्रोसेसचं नाव आहे DBT. डायरेक्टली जे काही लाडक्या बहीण योजनेचे पैसे आहेत ते तुमच्या बँक खात्यामध्ये येण्याच्या अगोदर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असतं आणि महत्त्वाचं म्हणजे मोबाईल नंबर पण. जे शासन पैसे पाठवतं ते आधार कार्डच्या थ्रू पाठवतं. आधार कार्डमधून ते बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर होतात तेव्हा ते तुमच्या बँक अकाउंटला येतात. ठीक आहे, एवढं लक्षात घ्या. आता पॉईंट काय आहे, आता तुम्ही म्हणाल सर आम्हाला पैसे कधी येतील ते सांगा, आणि तेच मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो. तर बघा, आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये डिसेंबरचा 1500 रुपये हप्ता जमा करण्यात आलेला आहे. जानेवारीचा बाकी आणि फेब्रुवारीचा तर बाकीच आहे. तर बहिणींचा प्रश्न होता की सर आम्हाला फक्त 1500 आले, बाकीचे पैसे आलेले नाही आहेत, आणि ज्यांना नाही आले त्यांना काय करायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. आता बघा, लाडक्या बहीण योजनेचा जो काही मागच्या महिन्याचा हप्ता होता तो तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे. बघा मागं आता तुमचा नेमका प्रॉब्लेम काय झालेला आहे, कोणत्या कारणामुळं तुमच्या बँक खात्यात या ठिकाणी पैसे आलेले नाही आहे. भरपूर बहिणी लक्षात घ्या, लाडक्या बहीण योजनेसाठी काही नियम लागू करण्यात आलेले आहेत. त्या नियमामध्ये जर तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला पैसे भेटतील. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला KYC करायची होती, त्याची मुदत पण गेलेली आहे. जर तुम्हाला KYC करायची होती आणि जर तुम्ही ती केलेली नाही आहे तर तुमचा लाडक्या बहीण योजनेचा लाभ थांबेल. आता त्याच्यामध्ये प्रोसेस होती, ती प्रोसेस करून तुम्हाला त्या ठिकाणी अप्रूव्हल झालं तरच पैसे मिळणार होते. ठीक आहे, काही बहिणींनी केलेली नाही आहे म्हणून तुमचा तो लाभ थांबवण्यात आलेला आहे. आणि ही गव्हर्नमेंटची या ठिकाणी एक या ठिकाणी अट होती. ही अट तुम्हाला पूर्ण करावीच होती. ठीक आहे. आता महत्त्वाचं म्हणजे बघा, ज्यांना 1500 रुपये आलेले आहेत त्यांचं या ठिकाणी त्यांना पुढचे 1500 रुपये कधी येतील ते मी सांगतो. ज्यांना काहीच आलेलं नाही आहे त्यांना पण सांगतो. बघा, लाडक्या बहीण योजनेचा जो काही फेब्रुवारी महिन्याचा, त्याच्यानंतर जानेवारी असो किंवा डिसेंबर असो, तर डिसेंबरचा, त्याच्यानंतर जानेवारी आणि फेब्रुवारी, तर डिसेंबर महिन्याचा हप्ता ज्यांना आलेला नाही आहे त्यांना 2 महिन्यांचे एकत्र पैसे येणार आहेत. 2 महिन्यांचे एकत्र पैसे म्हणजे या ठिकाणी 1500 प्लस 1500 बरोबर 3000 रुपये एवढे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील. आता तुम्ही म्हणाल सर कधी होणार आहेत? आता बघा, महत्त्वाचं म्हणजे निवडणूक आलेली आहे आणि त्याच्यामुळं शासनाने पैसे पाठवलेले आहेत. लाडक्या बहिणींचा जो काही हक्क आहे, लाडक्या बहीण योजनेचा जो काही पैसा आहे तो तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्टली ट्रान्सफर करण्यात आलेला आहे आणि तेच सध्या या ठिकाणी सुरू आहे. तर आता मी तुम्हाला सांगतो की हप्ता कधीपर्यंत भेटणार आहे. बहिणी म्हणत होत्या सर 2 महिन्याचे 3 महिन्याचे पैसे एकत्र भेटणार आहेत का? तर बघा, तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे तो प्रत्येक महिन्याला तुम्हाला दिला जात आहे आणि त्याची रक्कम आहे 1500 रुपये. तुम्हाला एकखट्टी म्हणजे या ठिकाणी एकत्र हप्ते मिळणार नाही आहेत. या संदर्भात कुठलीही माहिती समोर आलेली नाही आहे. एकत्र हप्ते मिळणार नाही आहेत. तुम्हाला डिसेंबर महिन्याचा हप्ता जानेवारीमध्ये दिला आणि जानेवारीचा हप्ता तुम्हाला फेब्रुवारीमध्ये भेटेल आणि फेब्रुवारीचा मार्चमध्ये. असं नाही आहे की तुम्हाला डिसेंबरचा डिसेंबरमध्ये, जानेवारीचा जानेवारीमध्ये आणि फेब्रुवारीचा फेब्रुवारीमध्येच भेटेल, असं नाही आहे. 1 महिना लेट तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा हप्ता भेटत असतो. त्याच्यामुळे लक्षात घ्या, 3000 रुपये कोणालाच भेटणार नाही आहे आणि 3.5 किंवा या ठिकाणी 4.5 कोणालाच भेटणार नाही आहे. त्याच्यामुळं संभ्रममध्ये राहू नका. त्याच्यानंतर काही बहिणींचा प्रश्न होता सर आमच्या जिल्ह्यात पैसे पाठवले का? तर जिल्हा
गाव, तालुका याच्यामध्ये कुठलाही संबंध नाही आहे. पैसे जर पाठवले तर ते सर्व्हरनुसार DBT मार्फत महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठल्याही गावात राहा, कुठल्याही तालुक्यात राहा किंवा कुठल्याही जिल्ह्यात राहा, कुठल्याही विभागामध्ये राहा, तुम्हाला पैसे डायरेक्टली येतील. त्याच्यामध्ये गावाचा, तालुक्याचा आणि जिल्ह्याचा काहीच संबंध नाही आहे. त्याच्यामुळं असं म्हणू नका सर शेजारच्यांना आले त्याच्यानंतर म्हणतील त्या जिल्ह्यात आले आणि माझ्या जिल्ह्यात आले नाही. अशा बहिणींचा प्रश्न असतो, मी या जिल्ह्यामध्ये राहते मग मला पैसे येतील का? असं याच्यामध्ये या ठिकाणी कुठलंही इश्यू नाही आहे. त्याच्यामुळे संभ्रममध्ये राहू नका. तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे जर पैसे आलेले नाही आहेत तर तुम्हाला जी तुमची EKYC आहे तर ती कुठंतरी पेंडिंग आहे किंवा कुठले तरी तुमचं आधार लिंकिंग वगैरे प्रॉब्लेम बाकी असेल. आता तुम्ही म्हणाल सर पैसे येण्यासाठी काय करावं? तुमचं आधार लिंकिंग बाकी असेल, मोबाईल नंबर बाकी असेल तर ते करून घ्या पूर्णपणे, तेव्हा तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे पडतील. आणि जर समजा तुमची सगळी प्रोसेस ओके असेल तर तुम्हाला पैसे येतील. त्याच्यासाठी 1-2 दिवस वेळ लागू शकतो. नाहीतर तुम्ही म्हणाल शेजारच्यांना आले आणि मला आले नाही, या ठिकाणी संभ्रममध्ये राहू नका. पैसे पाठवले ते वेळोवेळी टप्प्याटप्प्याने सर्व्हरनुसार येत असतात. त्याच्यामुळं काळजी करू नका आणि टेन्शन घेऊ नका. पैसे सगळ्यांना येतील. 1500 रुपये महिना सगळ्यांना आहे. ज्यांचा फॉर्म अप्रूव्हल आहे, जे शासनाच्या नियमात बसता. 3000 रुपये कोणालाच मिळणार नाही आहे. 3000 रुपये कोणाला मिळतील? ज्याचे मागच्या महिन्याचे पैसे बाकी होते. मागचा म्हणजे मागचा हप्ता जो तुम्हाला आता या महिन्यात हप्ता दिला आहे हा डिसेंबरचा आहे आणि मागचा हप्ता बोलतोय मी नोव्हेंबरचा. ज्याला नोव्हेंबरचे आले नाही आहे त्याला या ठिकाणी नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन्ही महिन्यांची एकत्र 3000 रुपये मिळणार आहेत. फक्त लक्षात घ्या 3000 रुपये ज्याला अगोदरचे आले नाही त्याला, आणि चालू तर 3000 रुपये या ठिकाणी कोणाला देण्यात आलेले नाही आहे. जर अपडेट आली किंवा पुढच्या महिन्याचे पैसे एकत्र येतील का तशी अपडेट मी तुम्हाला देणार आहे. फक्त 1500 रुपये पाठवले, व्यवस्थित तुमच्या बँक खात्यात चेक करून घ्या. काहींचं खातं मायनस असतं त्याच्यामुळे त्यांना कळत नाही पैसे आले आणि ते लगेच कपात होऊन जातात. आय होप व्हिडिओ लक्षात आला असेल. जर काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा. सांगण्याचा मुद्दा एकच होता की 3000 रुपये कोणालाही देण्यात आलेले नाही आहे. फक्त 1500 रुपये हप्ता तुम्हाला देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर जानेवारीचा हप्तासुद्धा कोणालाही देण्यात आलेला नाही आहे आणि फेब्रुवारीचा देण्यात आलेला नाही आहे. जानेवारीचा हप्ता तुम्हाला फेब्रुवारी आणि फेब्रुवारीचा मार्चमध्ये भेटेल. व्हिडिओ लक्षात आला असेल. याच्यामध्ये जर काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.